नमस्कार. सिटी न्यूज नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. सिटी कोतवाली शेजारील हायड्रंट सुकण्याच्या मार्गावर. पाणी भरण्यासाठी टँकर चालकांना करावी लागते प्रतीक्षा. शहराच्या काही भागातील पाणी पुरवठा विस्कळीत. 600 मिलीमीटर व्यासाच्या पाईपलाईनवरील वॉल नादुरुस्त. गांधी रोड चौपाटीवरील अतिक्रमण काढले. सोमवारी न्यू क्लॉथ मार्केट समोर कारवाई. बेलखेड शेत शिवारात आता अस्वलाची दहशत. शेतीची कामे कशी करावी हा मोठा प्रश्न. इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे अमरावतीत आंदोलन. आता सविस्तर बातम्या. शहराचे तापमान 45 अंशाच्या वर आहे. भीषण उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे शहरात ज्या हायड्रंटवरून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो तो हायड्रंटही आता सुकण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शहरात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी नवतपा हंगाम सुरू झाला असून तो 2 जूनपर्यंत चालेल. पण त्याआधीच अकोला शहर 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानामुळे उकाड्याने हैराण झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणाची पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. दरम्यान शहराच्या बाहेरील भागांना पाणीपुरवठा करणारा हायड्रंटही कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. सिटी कोतवाली पोलीस स्टेशनजवळ असलेला हा हायड्रंट शहराला पाणीपुरवठा करतो आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांमध्येही पाणी भरतो. आत्तापर्यंत उन्हाळ्यात हा हायड्रंट कधीही कोरडा पडला नव्हता. रात्रंदिवस शेकडो पाण्याच्या ट्रॅक्टरमधून पाणी भरले जात असूनही पाणीपुरवठा नियमित राहतो. मात्र यावर्षी तीव्र उष्णतेमुळे हा हायड्रंट सुद्धा निकामी होत आहे. टँकर भरल्यानंतर टँकर चालकांना पाणी येण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ थांबावे लागते. सर्व टँकर चालक या हायड्रंटवर अवलंबून आहेत, कारण शहरातील इतर भागातील हायड्रंट सध्या बंद आहेत. मागील सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या अध्यक्षांनी शहराच्या प्रत्येक भागात एक हायड्रंट सुरू करण्याचे निर्देश दिले होते. तथापि अद्याप एकही हायड्रंट कार्यान्वित झालेला नाही. जर हा हायड्रंट बंद पडला तर शहरात अचानक आग लागल्यास ती विझवणे खूप कठीण होऊ शकते. हे लक्षात घेता शहराच्या इतर भागातील हायड्रंट सुरू करणे ही काळाची गरज आहे. अकोला महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाची 600 मिलीमीटर व्यासाची पाईपलाईनवरील एअरवॉल कान्हेरीच्या पुढे सांगेफळ फाट्याजवळ 24 मेच्या रात्री 4 चाकी वाहनास अपघातामुळे पूर्णपणे नादुरुस्त झाल्याने 25 MLD जलशुद्धीकरण केंद्रावरून शिवनगर, आश्रयनगर, बसस्टँड, शिवणी, शिवर व शिवापूर या भागाला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. वॉल दुरुस्ती करण्यासाठी लागणारा कालावधी पाहता 600 मिलीमीटर व्यासाचे पाईपलाईनवरून होणारा शिवनगर, आश्रयनगर, बसस्टँड, शिवणी, शिवर व शिवापूर या जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा 2 दिवस उशिराने करण्यात येईल. याची परिसरातील नागरिकांनी नोंद घ्यावी व पाण्याचा अपव्यय टाळून अकोला महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग, महानगरपालिका अकोला यांनी केले आहे. अकोला महानगरपालिकेने गांधी रोडवर तसेच चौपाटी भागातील अतिक्रमण मंगळवारी काढले. शहराच्या विविध भागात अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई केली जात आहे. गांधी रोड चौपाटी भागात अस्थायी विक्रेत्यांनी हा भाग व्यापला आहे. दुचाकी तसेच पायी चालणे कठीण झाले आहे. या बाबतीत होणारी ओरड लक्षात घेऊन कारवाई करण्यात आली. सोमवारी संध्याकाळी न्यू क्लॉथ मार्केट समोर उभारण्यात आलेले टीन शेड तसेच अस्थायी विक्रेत्यांना हटवले. परंतु या भागात किती वेळा अतिक्रमण काढले तरी 1-2 दिवसात पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होते. याला पायबंद बसणे आवश्यक आहे. तसेच शहरात ज्या भागातील अतिक्रमण काढले तेथे पुन्हा अतिक्रमण होणार नाही याकडे महापालिकेच्या यंत्रणेने लक्ष देणे आवश्यक आहे. त्याशिवाय वारंवार होणाऱ्या कारवाईला अर्थ उरणार नाही.
हिवरखेड नजीकच्या बेलखेड शेत शिवारात अचानक अस्वल दाखल झाल्याने शेतकऱ्यांची आणखी चिंता वाढली. आतापर्यंत बिबट्या वाघाची सर्वत्र चर्चा होती. आता अस्वल सुद्धा या परिसरात दाखल झाले. एका शेतात अस्वल वानरांचा पाठलाग करताना दिसले. वन विभागाने याची दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांनी शेतात पीक पेरणी करावी कशी असा मोठा प्रश्न निर्माण झाला. उन्हाचे तापमान जास्त वाढले, कदाचित पाणी पिण्यासाठी अस्वल शेतात आले असणार असा अंदाज दर्शविला जात असून वन विभागाने तातडीने आपली यंत्रणा या प्राण्यांना सुरक्षित सातपुड्यात सोडवावे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी नाही होणार अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहेत. इंधन टंचाईमुळे जनसामान्य नागरिकांचे हाल होत असल्याने काँग्रेस आक्रमक झाली. काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात व मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले व माजी महापौर मिलिंद चिमोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने केवळ गेल्या 4 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 8 रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ ही सर्वसामान्य जनतेची सरळ आर्थिक लूट आहे. मोदी सरकार शेतकरी, मजूर आणि मध्यमवर्गीयांच्या हाल अपेष्टांकडे डोळेझाक करत आहे. केवळ उद्योगपती आणि कॉर्पोरेट मित्रांचे हित सांभाळण्यासाठी जनतेच्या खिशातून लूट चालवली जात आहे. ही अन्यायकारक, जनविरोधी आणि असंवेदनशील धोरणे आहेत. अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज मंगळवार दिनांक 26 मे 2026 रोजी या अन्यायकारक दरवाढी व इंधन टंचाईच्या निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात आले. किती लुटणार मोदी, आता बस करू मोदी या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या प्रसंगी प्रामुख्याने काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत, मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, नगरसेवक विक्की वानखडे, युवक काँग्रेसचे निलेश गुहे, नितीन काळे, अनिकेत ढेंगळे, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते. या धावपळीच्या आणि दगदगीच्या आयुष्यात हसणे खूप गरजेचे असते. हसणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. तुम्हा सर्वांना हसवण्यासाठी आणि तुमचा ताणतणाव दूर करण्यासाठी प्रसिद्ध लाईव्ह स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे यांचे शहरात 30 मे रोजी आगमन होत आहे. शहराच्या रिधोरा रोडवर असलेल्या प्रसिद्ध द हेरिटेज येथे त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जर तुम्ही प्रणित मोरे यांचे चाहते असाल तर सर्वात मोठ्या कॉमेडी नाईटसाठी सज्ज व्हा. या कार्यक्रमासाठी सोमवारपासूनच तिकीट विक्री सुरू झाली असून ती बुधवारपर्यंत सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे या कालावधीत आयोजकांकडून तिकिटांवर डिस्काउंट देखील दिली जात आहे. तिकिटांच्या श्रेणी फॅनपीट, प्लॅटिनम, गोल्ड, सिल्वर अशा आहेत. कार्यक्रमासाठी जागा मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुक करून ही सुवर्ण संधी गमावू नका असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आणि तिकीट बुकिंगसाठी तुम्ही 82 37 90 029 7 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. प्रणित मोरे यांच्या विनोदी शैलीची सर्वांनाच भुरळ पडली आहे. तरुण पिढीशी संवाद साधण्याची त्यांची कला प्रेक्षकांना विशेष आवडते. आत्तापर्यंत मुंबई, पुणे, नागपूर आणि महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांमध्ये त्यांनी आपल्या शोच्या माध्यमातून लोकांना खळखळून हसवले आहे. त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे ते जेवढ्या तयारीने मंचावर आपली कला सादर करतात त्याहूनही अधिक वेगाने समोर बसलेले प्रेक्षक आणि आजूबाजूच्या वातावरणातून उत्स्फूर्तपणे विनोद निर्माण करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. त्यामुळे अजिबात उशीर करू नका. आजच आपले तिकीट बुक करा आणि धमाकेदार कार्यक्रमाचा भरपूर आनंद घ्या. हेलो दोस्तों, कैसे हो सब लोग। मैं हूं प्रणीत मोरे और मुझे बहुत सारे मैसेज आ रहे हैं कि आप अपना स्टैंड अप शो लेके हमारे शहर कब आ रहे हो। तो मेरा अपना लाइव स्टैंड अप शो मैं प्रणीत मोरे शो लेके आ रहा हूं अकोला में, और ये जो शो है ये 30 मई को होने वाला है। सारे डिटेल्स यहाँ पे दिए रहेंगे और जल्दी जल्दी टिकट्स ले लो क्योंकि बाद में सोल्ड आउट हो जाते हैं तो आपको टिकट्स मिलेंगे नहीं। तो इस शो में स्टैंड अप होने वाला है, क्राउड वर्क होने वाला है और बहुत सारे मजे होने वाले। तो मिलते हैं हम लोग अकोला में 30 मई को। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोमवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत नालीसफाईच्या मुद्द्यांवरून सभापती आणि नगरसेवकांनी कमालीची आक्रमक भूमिका घेत स्वच्छता विभाग प्रमुखांना धारेवर धरले. या सभेत केवळ शहरातील 2 झोनच्या नालीसफाईला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित 2 झोनमधील नालीसफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नालेसफाईच्या मुद्द्यावरून सर्वच सदस्य प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मे महिना संपत आला तरी अद्याप शहरातील नालेसफाईची कामे का सुरू करण्यात आली नाहीत असा संतप्त सवाल विचारत समितीच्या सर्व सदस्यांनी स्वच्छता विभाग प्रमुख राजूरकर यांना चांगलेच धारेवर धरले.
यावर उत्तर देताना स्वच्छता विभाग प्रमुख राजूरकर म्हणाले की तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. काम सुरू करण्यास थोडा उशीर झाला आहे, मात्र हे काम वेळेत पूर्ण केले जाईल. राजूरकर यांच्या उत्तरावर आक्षेप घेत विनोद मापारी म्हणाले की हे काम मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सुरू व्हायला हवे होते. आता काही दिवसातच पाऊस सुरू होईल, तेव्हा तुम्ही सांगाल की पावसाळ्यामुळे तिथे जेसीबी जाऊ शकत नाही. एकंदरीत महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कामगारावर सभापती आणि नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या सभेत केवळ पूर्व आणि उत्तर झोनमधील नालेसफाईच्या निविदेला मंजुरी देण्यात आली, तर दुसरीकडे पश्चिम आणि दक्षिण झोनमधील नालेसफाईच्या निविदेला कधी मंजुरी मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शहरातील मुख्य नाल्यांच्या साफसफाईच्या संदर्भातले निविदा प्रक्रियांबद्दलचा विषय होता आणि त्यामध्ये 2 झोनमध्ये निविदा आल्यात आणि उर्वरित 2मध्ये आल्या नाहीत या संदर्भातला विषय होता. परंतु आमचं असं म्हणणं आहे की या सर्व प्रक्रिया ज्या असतात या एप्रिल महिन्यात करायला पाहिजे, जेणेकरून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये याच्या वर्क ऑर्डर निघून शहरातले मुख्य नाल्यांची साफसफाई वेळेत झाली पाहिजे. कारण काय होते की नाहीतर वर्क ऑर्डर ठेकेदाराच्या हातात मिळेल, वरून पाऊस येऊन पडेल आणि ठेकेदार त्याला कारण सांगेल की बुवा आता मला काम करणं शक्य नाही. त्यामुळे आमची अशी अपेक्षा होती की बुवा आपण हे वेळेत काम केलं पाहिजे. आता काय होणार आहे? आता ते झालेलं आहे काम की राहिलेलं आहे? नाही, 2 झोनमधल्यांच्या वर्क ऑर्डर आता निघून जातील आजच्या सभेमध्ये जी मंजुरात मिळाली त्यामधून. परंतु उर्वरित जे 2 झोन आहेत त्यामध्ये या अडचणी येणार आहेत, तर त्या सोडवण्यासाठी सभापती साहेबांनी तात्पुरत्या प्रकारे JCB आणि पोकल्यांद्वारे जे नाले कच्चे आहेत ते साफ करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्याच्या एकूण क्षेत्राच्या 33% वाढ करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. अकोला जिल्ह्यात यंदा 31.28 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज दिले. जिल्हाधिकारी वर्षा मीना म्हणाल्या, राज्याचे सध्याचे वनाच्छादन व वृक्षाच्छादन अनुक्रमे 16.53% व 4.72% असे 21.25% आहे. हे प्रमाण 33% नेल्यास राज्यातील हवामान बदलाने होणाऱ्या विपरीत परिणामास आळा घालणे शक्य होईल. जमिनीची धूप कमी होईल व जलस्तरात वाढ होण्यास मदत होईल. त्यामुळे ही मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्याचे उद्दिष्ट आहे. शासकीय यंत्रणाबरोबरच विविध संस्थांचा, व्यक्तींचा सहभाग मिळवणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील संस्थांना सहभागी करूनही व्यापक लोकसहभाग मिळवावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कत्तलीकरिता आणलेले गोवंश ताब्यात घेऊन आरोपींवर कारवाई करण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने 4 वेगवेगळे पथक तयार करून मोहीम राबवली जात आहे. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीवरून कारवाई केली. 25 मे रोजी बडनेरा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की अज्ञात इस्माने आयशा नगर जवळ पिंपरी रोड बडनेरा येथे कुर्बानीकरिता गोवंश जनावरे आणली आहे. ते झाडाझुडपात निर्दयतेने बांधून ठेवलेले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता झाडाझुडपात गोवंश निर्दयतेने बांधलेले दिसून आले. 4,30,000 रुपये किमतीचे एकूण 17 लहान मोठे गोवंश पंचासमक्ष ताब्यात घेतले. त्यांना संगोपनाकरिता पशुवैद्यकीय अधिकारी मनपा अमरावती यांच्या हस्ते गौरक्षण संस्था दस्तूरनगर अमरावती येथे दाखल करण्यात आले. अज्ञात आरोपीविरुद्ध प्राणी निर्दयतेने वागवल्याबद्दल बडनेरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखा प्रमुख संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली. दर्यापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाखडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ते आता कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप जाहीर केले नव्हते. आज दर्यापूरच्या माहेश्वरी भवनात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपण काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना शिंदे गटात आपण प्रवेश घेणार असल्याचे जाहीर केले. काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना यापुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार बच्चू कडू यांचे हात बळकट करणार असल्याचे सुधाकर भारसाखडे यांनी यावेळी सांगितले. आमदार प्रकाश पाटील भारसाखडे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना 25 वर्ष घरी बसवले होते. मात्र दर्यापुरात मी काँग्रेस जिवंत ठेवून आत्तापर्यंत कार्य केले असा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. आपण काँग्रेस पक्षासाठी काय केले हे सर्वांनाच माहिती आहे. भाषण देताना सुधाकर भारसाखडे गहिवरले. आपला काँग्रेस पक्षात वरिष्ठ नेत्यांकडून अपमान होत होता, तो सहन न झाल्याने आता हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर पाटील भारसाखडे आहेत. त्यांनी आज काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते इतर पक्षात जाणार आहेत. आपण त्यांनाच विचारू की आपण काँग्रेस पक्ष का सोडला आहे आणि कुठल्या पक्षात आपण जाणार आहोत, काय निर्णय? काँग्रेस पक्ष का सोडला ही सर्व उत्तमभूत माहिती मी आता दिलेली आहे. त्याच्यामुळं परत त्याच्यावर आता भाष्य करणार नाही. परंतु आता पुढची वाटचाल जी आहे माझी
ती एकनाथराव शिंदे साहेबांची शिवसेना जी आहे त्या शिवसेनेमध्ये मी आणि माझे सर्व समर्थक प्रवेश करणार आहेत आणि त्या शिवसेनेमध्ये राहून या तालुक्याचा या शहराचा विकास करणार. भारतीय जनता पार्टी हा सुद्धा मोठा पक्ष होता आणि आपले बंधू भारतीय जनता पार्टीचे अकोटचे आमदार आहेत. मात्र त्यांच्यासोबत आपण न राहता शिंदे सेनेत आपण प्रवेश का घेतला, का घेणार? भारतीय जनता पक्षाचे जे विचार आहेत त्या विचाराचा माणूस मी नाही आहे. कारण की माझ्यासोबत सर्व धर्म समभावाचे लोक आहेत, त्यांना मला सोबत घेऊन चालायचं आहे आणि त्याकरता हा एकमेव पक्ष असा आहे शिवसेना की सर्व जाती धर्माच्या लोकांना ते घेऊन चालतात. मात्र एकनाथ शिंदे हे सुद्धा महायुतीत आहेत, ते सुद्धा त्या पक्षाच्या विचाराचे आहेत. मग आपण असा निर्णय का घेतला? ते जरी त्या पक्षाच्या युतीमध्ये असतील परंतु त्यांचा जो एजेंडा आहे तो BJPचा एजेंडा नाही. म्हणजे 6 महिन्यानंतर आता जे बँकेच्या निवडणूक आहे त्या बँकेच्या निवडणुकीसाठी म्हणजे आपल्याला पुन्हा अध्यक्ष व्हावे किंवा या ठिकाणी बच्चू कडूंचे हात बळकट व्हावे यासाठी तर आपण हा निर्णय घेतला नाही ना? अजिबात नाही. बँकेचा अध्यक्ष मी होणार नाही आणि बँकेमध्ये आता तुम्हाला माहीत असेल की जे जुने लोक आहेत 10 वर्षाचे वर जे झाले त्यांना उपसुद्धा राहता येणार नाही. ठीक आहे. आपल्यासोबत सुधाकर पाटील भारसाकडे होते, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी संदीप मानकर, जिल्हा प्रतिनिधी RRC नेटवर्क अमरावती. धन्यवाद. पातूर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी राजकीय वातावरण चांगलेच तापले. नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवारांनी एकूण 9 अर्ज दाखल केले, तर 10 प्रभागातील नगरसेवक पदासाठी 120 उमेदवारांनी एकूण 129 अर्ज दाखल केले आहेत. आज मंगळवारी छाननीनंतर निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर नगर पालिकेची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. एकीकडे वाढता उन्हाचा पारा आणि दुसरीकडे पातूरमधील तापलेले राजकीय वातावरण असा दुहेरी अनुभव नागरिकांना येत आहे. सोमवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी येणारे सर्वच उमेदवार ढोल ताशांच्या गजर आणि समर्थकांच्या मोठ्या गराड्यात येत होते. यामध्ये महिला कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने सोमवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची प्रचंड गर्दी झाली होती. निवडणूक विभागाकडून रात्री उशिरापर्यंत अर्जाची मोजणी सुरू होती. या निवडणूक अनेक प्रस्तावित इच्छुकांना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकला. यामुळे अधिकृत उमेदवारांसमोर अपक्षाचे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, उद्धव ठाकरे शिवसेना, शिंदे शिवसेना यांच्यासह इतरही पक्षाच्या उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी माजी आमदार बळीराम सिरस्कार, आमदार नितीन देशमुख, आमदार साजिद खान पठाण आणि काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे यांच्यासह विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवारी सर्व अर्जांची छाननी झाल्यानंतर पातूर नगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. सिटी कोतवाली शेजारील हायड्रंट सुकण्याच्या मार्गावर, पाणी भरण्यासाठी टँकर चालकांना करावी लागते प्रतीक्षा. शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत, 600 मिलीमीटर व्यासाच्या पाईपलाईनवरील वॉल नादुरुस्त. गांधी रोड चौपाटीवरील अतिक्रमण काढले, सोमवारी न्यू क्लॉथ मार्केट समोर कारवाई. बेलखेड शेत शिवारात आता अस्वलाची दहशत, शेतीची कामे कशी करावी हा मोठा प्रश्न. इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे अमरावतीत आंदोलन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा सिटी न्यूज. 2,48,000 दर्शकांनी सिटी न्यूज अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत सिटी न्यूजच्या बातम्या निरंतर पहा.
तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा सिटी न्यूजचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा सिटी न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.